लाडकी बहिणींना लाडकी बहिणींनो खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आहे। तर लाडकी बहिणींनो अशा स्वरूपात जर ई-केवायसी केली तर तुम्हाला 100% हप्ता भेटणार आहे। फिक्स स्वरूपात तुम्हाला हप्ता भेटणार आहे। कोणत्या स्टेप तुम्हाला फॉलो करायच्या, काय गोष्टी खात्री करायच्या, ह्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर तुम्हाला 100% हप्ता भेटणार आहे। पण काही चुका जर केल्या तर तुम्हाला हप्ता भेटणार नाहीये, कारण की त्या लाडकी बहिणींचा हप्ता बंद होणार आहे। तर नेमकी काय अपडेट आहे सगळ्या गोष्टी दाखवणार आहे आणि स्टेप बाय स्टेप एकदम सोपं भाषेमध्ये तुम्हाला मी समजून सांगणार आहे आणि स्क्रीनशॉट देखील दाखवणार आहे। पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, कारण की ज्या लाडक्या त्यांनी केवायसी केली त्यांना पण या ठिकाणी हे गोष्ट बघायची आहे आणि ज्या लाडक्या त्यांनी ई केवायसी अजून केलेली नाहीये त्यांना पण एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। त्यांच्यासाठी पण हे व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। लाडक्या त्यांनी बघा हप्ता फिक्स 100% तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। अशा स्वरूपात तुम्हाला ई केवायसी करायची आहे। स्टेप बाय स्टेप काय असणार आहे, कोणते मेसेज यायला पाहिजे, तुम्हाला सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे। बघा या ठिकाणी स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे आणि 15वा हप्ता कधी वाटप होणार आहे याच्याबद्दल पण काय अपडेट आले का ते पण सांगणार आहे। तर लाडक्यांनो सगळ्यांना एक छोटा प्रश्न विचारतोय, कोणी कोणी ई केवायसी केली आहे, एकदम योग्यरित्या ई केवायसी कोणी कोणी केलंय, आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि ई केवायसी केली आहे का नाही पट 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 सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। चला लाडक्यांनो वेळ घालता व्हिडिओला सुरुवात करूया। चला लाडक्यांनो बघूया आता ई केवायसी नेमकी केली तर तुम्हाला कसा फायदा होणार आहे। एकदम भारी व्हिडिओ असणार आहे लाडक्यांनो, व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। बघा तुम्हाला सगळ्या गोष्टी मी एकदम दाखवणार आहे। तर सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा लाडक्यांनो, तुम्हाला असा मेसेज आला आहे का पट 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 सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचंय, तुम्हाला असा मेसेज आलाय का, ई केवायसी ज्यांनी केली आहे त्यांना असा मेसेज आलाय का, सक्सेसफुलचा मेसेज आलाय का। सक्सेस जर झालं असेल तरच तुम्हाला पुढचा हप्ता भेटणार आहे लाडक्यांनो। तर लक्षात घ्या लाडक्यांनो, तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे। ही झाली पहिली स्टेप। हे आता बऱ्याच लाडके म्हणतील की सर हे आमचं झालं, मग त्याच्यानंतर पण चेक करायचे, काय चेक करायचे ते दाखवणार लाडक्यांनो। तर सगळ्यात सुरुवातीला हा पहिला प्रश्न विचारतोय लाडक्यांनो, तुम्हाला ई केवायसी केल्यानंतर असा मेसेज आला आहे का, सक्सेसचा मेसेज, यशस्वीरित्या ई केवायसी झाल्याचा मेसेज तुम्हाला आलाय का, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। त्याच्यानंतर बघा महत्त्वाचा प्रश्न अजून एक तुम्हाला लाडक्यांनो बघा की आता तुमची बऱ्याच लाडक्या त्यांनी ई केवायसी केली, मग त्यांनी खात्री केली का, बघा ई केवायसी झाल्यास तुम्ही खात्री केली आहे का। तर बघा अशा स्वरूपाचा तुम्हाला मेसेज येत आहे का, कोणत्या कोणत्या लाडक्या त्यांनी ई केवायसी केली, आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला आता तुमचा आधार कार्ड नंबर त्या ठिकाणी केवायसी तिथं टाकला की असा मेसेज येतो का, बघा सगळ्यांनी पटपट चेक करायचंय। खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे लाडक्यांनो, अशी माहिती तुम्हाला कुठंच भेटणार नाहीये, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। काय वॉर्निंग म्हणजे समजा असं समजू नका की एरर येतोय, वॉर्निंग म्हणजे तुमची ई केवायसी पूर्ण झाली, काय काळजी करायची गरज नाहीये। या आधार क्रमांकाची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असा कोणत्या कोणत्या लाडक्या त्याला मेसेज येतोय पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय की तुमची ई केवायसी पूर्ण झाली आहे, पूर्ण झालेली आहे। ज्या लाडक्या त्यांनी ई केवायसी केली त्यांनी ही हासा मेसेज कोणाकोणाला येतोय आणि हा मेसेज येणं म्हणजे तुमची ई केवायसी होण्याची या ठिकाणी खात्री आहे, म्हणजे तुमची ई केवायसी झाली आहे। झालेल्या लाडक्या त्यांना असा मेसेज यायला खूप महत्त्वाचा आहे। जर असा मेसेज नाही आला तर तुम्हाला पुन्हा एकदा ई केवायसी करायची आहे आणि ई केवायसी करून तुमचं या ठिकाणी पूर्ण करायचंय। बऱ्याच वेळेस काय होतं लाडक्यांनो, या ठिकाणी तुम्ही ओटीपी टाकतात, सगळी माहिती भरतात, सबमिट करतात, पण त्यावेळेस तुम्हाला एरर आलेला असतो। तर बऱ्याच लाडक्यांना वाटतं की आपली ई केवायसी झाली, सबमिट केलं बटन म्हणजे ई केवायसी झाली असं वाटतं, पण लाडक्यांनो ती ई केवायसी कधी कधी सर्व्हर डाऊन असल्यामुळे तुमची काय होते, सबमिटच्या वेळेस बटन मध्ये अडकते, ई केवायसी अडकते आणि अडकल्यामुळे तुमची ई केवायसी तिथं झालेली नसते। मग लाडक्यांनो तुम्ही खात्री कशी करायची, तर हा मेसेज यायला पाहिजे। हा मेसेज नंतर आधार कार्ड नंबर टाकला की ही मेसेज जर आला तुम्हाला या आधार क्रमांकाची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, तरच तुम्हाला समजायचंय की तुमची ई केवायसी पूर्ण झाली। चला आता हे झालं दुसरं। आता बघा खूप महत्त्वाची माहिती लाडक्यांनो तुम्हाला द्यायलोय, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। आता सगळ्यात जबरदस्त सगळ्यात महत्त्वाचं लाडक्यांनो, हा कुणाला मेसेज येतो कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय, कारण की बघा तुम्हाला अशी माहिती कोणत्याच चॅनलवर, कोणत्याच न्यूजपेपरला, कोणत्याच टीव्हीवर भेटणार नाही। खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायलोय, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। असा मेसेज कुणाला यायलाय बघा आणि याच्यामुळे आपल्या बऱ्याच लाडक्यांना फायदे
होत आहेत आपल्या व्हिडिओमुळे ते तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे, काळजी करू नका. बघा एरर काय येतोय, सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही असा मेसेज कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला येतोय कमेंट बॉक्स मध्ये सांगा. 12वा 13वा 14वा हप्ता ज्या ज्या लाडक्या ताईला भेटलेला नाहीये त्या लाडक्या ताईला असा मेसेज येतोय का? पटपट सर्वांनी आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला हा मेसेज येतोय का पटपट कमेंट बॉक्स सांगायचंय. आणि याचं उत्तर सांगतो तुम्हाला, जर असा मेसेज आला तर लवकरात लवकर अंगणवाडी सेविकाला भेट द्या. ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला होता, ज्या ठिकाणी तुम्हाला फोन आला होता की तुमची लाडकी बहीण योजनेची पडताळणीसाठी, तर त्या अंगणवाडी सेविकाला आजच्या आज भेट द्या. कृपया करून हात जोडून विनंती लाडक्या ताईंनो, कारण की असा जर मेसेज तुम्हाला येत असेल तर तुमची लाडकी बहीण योजना बंद पडली म्हणून समजा. आणि लवकरात लवकर तुम्ही जर ऍक्शन नाही घेतली तर तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार नाहीयेत. कारण की बऱ्याच लाडक्या ताई अशा आहेत ज्यांच्या घरामध्ये एकच लाडकी ताई आहे, सगळ्या गोष्टीमध्ये पात्रतेमध्ये बसत आहे लाडकी ताई, तरी पण असा मेसेज येत आहे. त्यांना घरी त्यांच्या 2.5 लाखाचं उत्पन्न आहे, ना 4 चाकी वाहन घरामध्ये आहे, ना सरकारी नोकरदार कुणी घरामध्ये आहे किंवा कुणी विवाहित अविवाहित असं कुणी आहे, असं काहीच नसताना देखील घरामध्ये एकच लाडकी ताई असताना देखील असे मेसेज जर येत असतील, सावध व्हा, लवकरात लवकर ऍक्शन घ्या. काय ऍक्शन घ्यायची आहे तुम्हाला, तर लवकरात लवकर तुमच्या अंगणवाडी सेविकांना भेट द्यायची आहे. जवळच्या अंगणवाडी सेविकांना जाऊन भेटायचंय आणि त्यांना सांगायचंय माझ्या ह्या सगळ्या गोष्टी चेक करा आणि मला हा प्रॉब्लेम का होतोय. आता तुम्ही म्हणताल की सर अंगणवाडी सेविका ताईंना पण या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, तर लवकरात लवकर तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणचं महिला व बाल विकास विभाग जो असतो त्या ऑफिसला जाऊन भेट द्या. पटपट सर्वांनी करायचं हे काम. खूप महत्वाची माहिती दिली लाडके ताईंनो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण की ही माहिती तुम्हाला कुठंच भेटणार नाहीये. त्याच्यामुळे लाडके ताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत बघा. आणि कोणी जर नवीन आला असाल चॅनलवर तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बघा आता बऱ्याच लाडके ताईंना हा पण मेसेज येतोय की सर एरर येतोय, आम्ही आधार कार्ड टाकला, कॅप्चा टाकला की नंतर ओटीपी वर बटनवर दाबलं की हा प्रॉब्लेम येत आहे. काय प्रॉब्लेम आहे? अनेबल टू सेंड ओटीपी. तर याचं एकच उत्तर आहे बघा. आता तुम्हाला मी, कारण टेक्निकल माणूस आहे, मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, त्याच्यामुळे मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आणि मी बघा सगळ्यात अगोदर सांगितलं होतं लाडके ताईंनो की रात्रीच्या वेळेस चेक करा, कारण की मला सगळं माहिती की सर्व्हर काय असतंय, सर्व्हर डाऊन का होतं, सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे लाडके ताईंनो तुम्हाला मी याच्यावर उत्तर दिलं होतं. महाराष्ट्रामधला एकमेव माणूस होतो मी की सगळ्यात अगोदर तुम्हाला याच्यावर सोल्युशन दिलं की रात्रीच्या वेळेस तुम्ही चेक करा. आता तुम्ही म्हणताल की सर हे खरं होतंय का खोटं वाटतंय, तुम्हाला भरपूर सारे पुरावे, तरी पण तुमच्यासाठी एक पुरावा मी या ठिकाणी दाखवतो. बघा एक लाडक्या ताईचा या ठिकाणी मेसेज आलेला तुम्हाला मी डायरेक्ट दाखवतोय, त्यांचा नंबर वगैरे मी दाखवत नाही, पण एक मेसेज दाखवतो तुम्हाला. सर नमस्कार, मला अनेबल टू सेंड ओटीपी येत आहे. तर मी त्यांना रिप्लाय केलं की रात्री तुम्ही ट्राय करा. तर त्यांनी बरं ओके आता टाकलाय, केवायसी येत नाहीये, तर मग रात्री चेक करू का? तर त्यांनी एरर येत आहे असं सांगितलं. मी त्यांना एकच सांगितलं की रात्रीच्या वेळेस तुम्ही ते चेक करा, रात्रीच्या वेळेस तुम्ही ही प्रोसेस कंप्लीट करा. तर बघा त्यांचा रात्री 2:10 बघा टायमिंग पण दिसतो, त्यांनी व्हॉट्सअपवर हा मेसेज मला पाठवलाय. 2:10 रात्री AM ला, म्हणजे रात्री 2 वाजता त्यांनी ही केवायसी केली. बघा सक्सेस, तुमच्या पुढे तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. आणि त्याच्यानंतर त्यांना मी सांगितलं होतं खात्री करायचं. तर बघा वॉर्निंग पण आली आहे, या आधार क्रमांकाची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. बघा एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि खाली बघा थँक्यू सो मच सर, तुमच्या व्हिडिओमुळे आम्हाला खूप छान मार्गदर्शन होत आहे, थँक्यू व्हेरी मच. बघा लाडक्या ताईंनो आपल्या या व्हिडिओमुळे बऱ्याच लाडक्या ताईंचे प्रश्न सुटलेत, बऱ्याच लाडक्या ताईंचे फायदे झालेले आहेत. तर लाडक्या ताईंनो बघा ज्या ज्या नवीन कोणी लाडक्या ताई आले असतील, काही तुमच्या अडचणी असतील, काही प्रश्न असतील, कमेंट बॉक्स मध्ये खाली टाकायचे आहेत. तुमच्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी मी देणार आहे. त्याच्यामुळे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला कोणी नवीन आला असेल सबस्क्राईब करून ठेवा. खूप महत्त्वाचा व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.